आणि संपूर्ण 40+ सिनियर च लेखाजोखा अल्पेश गायकवाड, नितीन गवली आणि संतोष तरे यांच्याकडे तुम्हाला प्रत्येक स्पर्धेचा लेखाजोखा आवर्जून मिळेल. तर देवेश ग्रुप संघ मैदानामध्ये उतरलंय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. आज स्पर्धा 40+ फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते. 10:17 झालेली आहेत. आपल्याला एकूण 7 सामने आज कव्हर करायचे आहेत आणि पहिल्या सामन्यासाठी पंच सुरेश घरात आणि भाऊ पाटील खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. दोन्ही पंचांना देखील शुभेच्छा असतील. चला नितीन गवली आपली सलामी जोडी आपण तयार ठेवा. अतिशय चांगली स्पर्धा, सुरेख मैदान. अगदी आपण पाहिलं तर प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आमचे डीजे मॅन एकविरा सावंत कोलिवली आणि एकविरा मंडप डेकोरेटर दुगाड यांची चांगली म्युझिक सिस्टीम. नक्कीच अतिशय भव्य दिव्य असं आयोजन उमेश मुकादम देवेश ग्रुपच्या माध्यमातून. स्पर्धा म्हटली की आर्थिक सहकार्याची खूप मोठी गरज असते. कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं की आर्थिक सहकार्य नक्कीच. पैसे असतील तर तुमची कुठलीही स्पर्धा असेल कार्यक्रम असेल तो यशस्वी होत असतोय. आणि ते उमेश मुकादमनं कुठलीही कमीपणा न दाखवता ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य अशी आयोजित केलेली आहे. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 त्यांचे स्वर्गवासी पिताश्री यांच्या नावानं या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. जरीमरी स्पोर्ट आणि देवेश ग्रुप आयोजित ही स्पर्धा. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. आज भिवंडी ग्रामीण 40+ फॉर्मेट ची स्पर्धा आपण संपूर्ण दिवसातून पाहणार आहोत. सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा. बघूया सध्या देवेश ग्रुपचे संघनायक म्हणून संजय देवलीकर यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. या संघामध्ये हरेश, योगेश, विवेक देवलीकर, उमेश मुकादम, प्रवीण सारखे चांगले खेळाडू आहेत. काही सिनियर खेळाडू देखील आहेत. याआधी आपण पाहिलं तर आज संघ नवीन 40+ संघामधून खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. गावदेवी पाये या नावानं. उमेश मुकादम इष्टरक्षकीच्या भूमिकेमध्ये नेहमीप्रमाणे. तर गोलंदाज आहेत जयेश. नक्की जयेश एक संघाचे जुने जाणते खेळाडू आहेत. चला आपण सामना सुरू करूया. 10:20 झालेली आहेत. पुढील दोन्ही संघ आपण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर त्वरित किडानगरीमध्ये आपण प्रस्थान करायचं आहे. मोरवाई दिवे आणि जयदुर्गा टेमगरपाडा. गेम ऑन. पहिला चेंडू जयेश डुगले ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये नितीन गवली यांच्यासाठी पहिला चेंडू टाकलाय डॉट. इष्टांच्या मागे उमेश मुकादम नेहमीप्रमाणे अगदी चांगल्या इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघूया सुरुवात तर चांगली आहे देवेश ग्रुपसाठी. हा चेंडू देखील फुल लेनचा पाहिला आहे. चेंडू चाललाय अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तिथे हरीश उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आणि चंदू मुकादम धावबाच्या स्वरूपात बाद. पहिली विकेट
कोल्यांची कुल स्वामिनी एकविरा आईचं गीत आपण ऐकलं आमच्या एकविरा डीजेच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आले, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नव्हता. फलंदाज चंदू मुकादम धावबाच्या स्वरूपात बाद झालेत आणि न्यू इंग्लंड पायगाव संघ 2 चेंडूमध्ये 1-1 नवीन फलंदाज झालेत भरत मुकादम, संघाचे एक सिनियर खेळाडू. गोलंदाज जयेश. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. नितीन गवली यांचा पहिला वार षटकार. पहिले 2 चेंडूवर जरूर वेल घेतला. अगदी तिसऱ्या चेंडूची लाईन लेंथ वलकोन चेंडूला अगदी पुलच्या अंदाजाने खेळले होते. डीपिस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला सीमापार फेकून दिला होता. बघूया जयेश यांच्यावर आता नक्कीच दबाव असेल. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत आणि एक सांघिक यश धावबाच्या स्वरूपात बाद केलाय. चांगला चेंडू होता, अगदी सबमारीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. कमबॅक केलेला आहे जयेशनं. 2 चेंडू डॉट, 1 षटकार, 1 सिंगल, अशा 7 धावा जयेशनं आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत. ते चेंडूला गली रिझनमध्ये ढकलून दिलाय आणि 1च धाव मिळेल. एका धावेने संघाची टोटल 8 धावा. नितीन गवली खेळतायत 8 वर, चंदू बाद झाले 0 वर आणि भरत यानं खातं खोलायचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. गोलंदाज जयेश. 1 षटकार खाऊन देखील 5 चेंडूमध्ये 8. नक्कीच पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर म्हटलं की फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच. आणि पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर म्हटलं की पहिले इनिंग असो की सेकंड इनिंग, पहिलं ओव्हर खूप महत्त्वाचं असतं. इथे हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय झेल. फलंदाज बाद. भरत मुकादम इज गॉन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-8, 1 विकेट जयेशच्या नावावर तर 1 विकेट संघाच्या नावावर आहे. धावबाच्या स्वरूपात बाद झाले ते चंदू मुकादम आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत भरत मुकादम. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण रुपेश याला पाहतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेशच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. बघूया नितीन गवलीची टीम देखील एक खूप जुनी जाणती टीम आहे. पायगाव म्हटलं की स्वयंभू स्फोट पायगाव, जितू गवलीची टीम नवीन 40+ संघटनेमध्ये आणि नितीन गवलीची सिनियर 40+ मध्ये न्यू इंग्लंड पायगाव टीम. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. एक गाव गट जी स्पर्धा स्वर्गीय कबीर निर्मल इथे आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पायगावचा संघ एक गाव गटातून देखील अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते आणि नवीन 40+ संघटनेमधून देखील जितू गवलीची टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते. एकाच दिवसातून 2 अंतिम सामने खेळणारा पहिला एकमेव संघ असेल तो स्वयंभू स्फोट पायगाव. गोलंदाज हरेश देवलीकर इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंट रिझन मधून उडवलाय. बघूया योगेश देवलीकर चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2 धावींनी संघाची टोटल 10. 7 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. मोरवाई दिवे आणि जयदुर्गा टेमगरपाडा
यानंतरचा पहिले फेरीचा दुसरा सामना असेल. बघा जो मैदानामध्ये आपण जो टावर पाहतोय त्या टावरला जर एखाद्या फलंदाजाचा चेंडू डायरेक्ट हिट झाला तर पंच तो डेड बॉल करण्यात येईल. लक्ष ठेवा भाऊ पाटील सर, सुनील म्हात्रे सर आणि सुरेश गरज सर. इथे हा चेंडू खराब आउटसाइड. नक्कीच इथे आपण पाहिला तर रिटर्न क्रीजच्या बाहेर जवळजवळ चेंडू फेकलाय आणि पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. आणि आता फ्री हिट चेंडू नितीन गवलीच्या वाट्याला आलाय. बघूया या फ्री हिट चेंडूवर हरेशचा विजय की फलंदाज नितीन गवलीचा. धावसंख्या चांगला चेंडू टाकलाय. फ्री हिट चेंडू इथे डॉट आलाय. नितीन गवलीनं नक्कीच पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. धावसंख्या 11. 8 चेंडूमध्ये 11 धावा आलेत. हा फटका ऑन साईडला चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. शतरक्षक आहेत, चेंडूला स्टॉप केलाय. चेंडूचे उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा नितीन गवली आणि रुपेशनं कंप्लीट केलेत. धावसंख्या 13. बघूया दोन्ही संघ एक चांगले लढवय संघ आहेत आणि एकाच पंचकृषीतील दोन्ही संघ आपण पाहतोय पाये आणि पायगाव. हरेश देवलीकर, हा फुलटॉस होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. बघूया स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते. सिली मिडॉनला चेंडू सेफ लँड झाला होता. 2 धावींनी संघाची टोटल 15. चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा बनलेत 15. दुसऱ्या ओव्हरचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया नितीन गवली आतापर्यंत आपण पाहिले तर जास्त जास्त चेंडू 2 चेंडू आहेत. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 2 चेंडूमध्ये नितीन गवलीच्या बॅटमधून किती धावा येतील. चांगला चेंडू, चांगल्या लाईन अँड लेंथवर टप्पा आपण पाहिलाय. इष्ट्यांच्या मागे उमेश मुकादम चांगले इष्टरक्षण करतात. पंधरा धावा 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. चेंडूला उडवलाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. नितीन गवलीचा या इनिंगचा दुसरा षटकार. नितीन गवली अगदी चेंडूचं गणित करून खेळतायत. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार ठोकला, 8 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार ठोकून हरेश देवलीकरला 13 धावा घेतलेत. 2 ओव्हर 2 बाद 21. नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये अनिल, मुकादम, रुपेश, नितीन असे चांगले फलंदाज संघाकडे आहेत. बघूया आता गोलंदाजीसाठी आलेत देवेश स्पोर्टचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू विवेक देवलीकर. नक्कीच या संघाचे मुख्य खेळाडू म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख या संघातून निर्माण केलेली आहे. आणि उमेश मुकादम यांचा हा सर्वात आवडता खेळाडू. ओव्हर नंबर 3 विवेक देवलीकर. 2 ओव्हर 21. अगदी शॉर्ट रनअप न पहिला चेंडू आउटसाइड एज लागली. चेंडू येतोय अगदी शॉर्ट फाईन लेग यष्टीरक्षकाच्या मागे. चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव येईल. रुपेश मुकादमच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर सिंगल. धावसंख्या 22.
13 चेंडूमध्ये 22 धावा विवेक देवलीकर. हा चेंडू बघूया, अपील जरूर केली. इष्टरक्षकाच्या मागे चांगला चेंडूला पकडलाय. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. धन्यवाद पंच भाऊ सर, अगदी आपण स्टंपच्या बाहेर येऊन आम्हाला इशारा केलाय. कारण की इष्टरक्षक आमच्या समोर आहेत, फलंदाज समोर आहेत. तुम्ही निर्णय देताना जरा साईडला या. धन्यवाद. धावसंख्या 23. 14 चेंडूमध्ये 23. आता उर्वरित 10 चेंडू आहेत नितीन गवलीच्या न्यू इंग्लंड पायगाव फलंदाजांकडे. हा चेंडू अपेक्षित उचली प्राप्त केली. वाह, गुड बॉल. गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी पडल्यानंतर चेंडू काहीसा बाउन्स झाला होता. विवेक देवलीकर यांच्याकडे ही खासियत आहे. चांगला चेंडू आपण पाहिलाय. आतापर्यंत आपण 15 चेंडूंचा खेळ पाहिला, त्यातला सर्वात चांगला चेंडू विवेक देवलीकरने टाकलाय. हा चेंडू वलवलाय. काय सुरेख गोलंदाजी, अप्रतिम. काय मिश्रण आहे. 22चा इशारा येतोय. एक सिंगल. धावसंख्या 24. जबरदस्त गोलंदाजी. अगदी ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता. विवेक देवलीकर यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, क्वालिटी गोलंदाजी. याआधी आपण पाहिलं तर वेगवान चेंडू हाताळण्यामध्ये माहीर होते, मात्र पायाची दुखापत त्यांना सातत्याने सतावते आणि त्यामुळे कुठेतरी क्रिकेटमध्ये देखील ते थोडेसे चिंतित आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू आणि 24 धावा आलेत. फक्त आणि फक्त आता 8 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. जरीमरी स्पोर्ट व देवेश ग्रुप आयोजित आपण स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 20-25चा 16 पाहतोय. सर्वांचं सरचे स्वागत. चांगली स्पर्धा, अतिशय भव्य दिव्य असं आयोजन. गोलंदाज विवेक देवलीकर. हा चेंडू पूल केलाय. अगदी तिथे क्षेत्ररक्षक होते उपस्थित. झेल नाही, मात्र चेंडू देखील अडवला नाहीये. चेंडू चाललाय सीमापार. आहे तो नशिबाचा चौकार. नक्कीच हा झेल नाही तर अडवायला हवा होता असं नक्कीच उमेश मुकादम आणि विवेक देवलीकरांचं म्हणणं असलं पाहिजे. कारण की आता चेंडू 7 आहेत, धावा बनलेत 28. झेलपेक्षा 4 धावा रोखणं आता देवेश स्पोर्टला आवश्यक होतं. क्रिकेटमध्ये एकदा केलेली चूक तुम्हाला तिची पुन्हा भरपाई त्या चेंडूवर करता येत नाहीये. हा फटका देखील त्याच रिझनला चाललाय. लॉंग लेग सीमारेषेकडे. अगदी एका टप्प्यानं चेंडू सीमा पार. विवेक देवलीकरचे पहिले 4 चेंडूमध्ये फक्त 3 आणि त्यानंतरच्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 8. एकूण धावसंख्या झाली 3 ओव्हर 32. नितीन गवलीनं चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण 2 चौकार, 2 षटकार, 3 दुहेरी आणि 2 सिंगल अशा धावा पाहिलेत. एका ती किल्ला लढवत आहेत. नक्की चंदू आज 0वर बाद झाले. भरत मुकादम 0वर बाद झालेत.
रुपेश मात्र संगनेक एका धावेवर साथ देत आहेत. 32 धावा लागलेले आहेत 3 ओव्हरमध्ये. आणि बघूया आता शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन देवेश ग्रुप करून कुठला गोलंदाज येईल. वसंत संघाचे सिनियर खेळाडू आहेत. वसंत अगदी उमेश मुकादमनं चर्चा केली हरेश देवलीकर सोबत आणि रुपेश संजय देवलीकर यांच्या खांद्यावर संगणकाची जबाबदारी आहे. या संघाची जास्त संगणक आपण पाहिले तर योगेश देवलीकर यांना संधी उमेश मुकादमने दिली होती. सध्या शॉट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहतोय योगेश देवलीकर यांना. वसंत शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रुपेशच्या बॅट मधून आपल्याला ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार येतोय षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. रुपेशला देखील ठाऊक आहे आपल्याकडे 8 विकेट आहेत आणि 7 चेंडू खेळायचे आहेत. जोखीम तर घ्यावीच लागेल. धावसंख्या 38 झाल्यात. बॅकफुटला जाऊन चेंडूला पुन्हा एकदा कव्हर रिझन मधून खेळलेत आणि एकाच धावेवर नितीन गवलीनं इथे रुपेशला सांगितले तू थांब. आता माझ्याकडे 4 चेंडू आहेत. धावसंख्या 39 धावा लागलेत 20 चेंडूमध्ये आणि उर्वरित 4 चेंडू आहेत. नितीन गवली वैयक्तिक 28. 39 मध्ये नितीन गवलीच्या 28 धावा 15 चेंडूमध्ये 28. आणि हा फटका अगदी लांब चाललाय सीमा पार. वाईडिशच्या लॉंग ऑन रिझनला षटकार. थँक्यू डीजे. अतिशय चांगले धून चांगले गाणे आपण ऐकतोय आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यात हे देवेश ग्रुप आणि खास करून उमेश मुकादमनं हे मैदानी ते बनवलेले आहे. अतिशय चांगलं वातावरण. 45 धावा लागलेत आणि हा देखील चांगला फटका आपण पाहतोय नितीन गवलीच्या बॅट मधून आणि चेंडू सीमा पार. सतरा चेंडू मध्ये नाबाद 38 धावा नितीन गवलीच्या खात्यामध्ये. तर रुपेशनं 5 चेंडू मध्ये 8चं योगदान दिलंय. 49 धावा झालेत. बघूया 2 चेंडू आहेत 38 झालेत. 12 कमी आहेत नितीन गवलीला. आणि हा फटका स्टँड अँड डिलिव्हर. बघूया चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार षटकार. डबल 4 झालेत. नितीन गवलीनं मला वाटतं माझा आवाज ऐकलाय. 12:50 ला आहेत आणि अगदी आता 6 वर येऊन थांबलेत. 44 वैयक्तिक आणि संघाच्या डबल 5 55 धावा लागलेत. शेवटचा एक चेंडू नितीन गवलीच्या 50 होतील का. आणि हा चेंडू अगदी डॉट आलाय. नितीन गवली देखील मनामध्ये विचार करते चेंडू माझ्या बॅट मधून गेला कसा. उमेश मुकादमकडे चांगला चेंडू. वसंत यांचा आपण पाहिलाय शेवट गोड केलाय.
मात्र धावा त्यांनी देखील 23 खर्च केलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 23, 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 डॉट. एकूण धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये. न्यू इंग्लंड पायगाव संघानं 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवलं आहे. या स्पर्धेचा आयोजक संघ देवेश स्पोर्ट पायी या संघाला. नक्कीच मित्रांनो, जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज. आणि या क्रीडानगरीमध्ये मोरवाई दिवे या संघाचं इथे शुभागमन होतोय. काल जी स्पर्धा झाली गावदेवी ओली स्पोर्ट सरपंच उपसरपंच चषक, त्या स्पर्धेचा विजेता संघ मोरवाई दिवे, आपलं अभिनंदन आणि आपलं स्वागत, वेलकम, सुस्वागतम. हॅलो, खूप खूप धन्यवाद कालुरामजी केने. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहतोय जरीमरी स्पोर्ट्स अँड देवेश ग्रुप आयोजित देवेश स्पोर्ट्स स्पोर्टी प्लस चषक 2025 या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. प्रथम फलंदाजी करता आपण पाहिलं न्यू इंग्लंड पायगाव संघाला, ज्यानं खऱ्या अर्थाने 4 षटकांच्या अंती अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. धावा केल्या 55 आणि विजयाचं फार मोठं लक्ष आहे 56 धावांचं. चला, पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आम्हाला जॉईन व्हा. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूला आई मोरवाई दिवे, विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा. चला, पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एका बाजूला जयदुर्ग टेमघरपाडा, विपक्ष मोरवाई दिवे. खऱ्या अर्थानं काल नुकतीच संपन्न झाली स्पर्धा मित्र आपण पाहिली. मोरवाई दिवे, विपक्ष जयदुर्ग टेमघरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन देखील विनंती असेल बोट टीम आपण देखील लगेच नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा प्लीज. बघा मित्र, या स्पर्धेसाठी काही प्रेक्षक देखील या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे बांद्र्यामध्ये कायले संघाचे सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ख्याती आहे राजन पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद राजनजी पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहता, या स्पर्धेला आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. जयदुर्गा टेमघरपाडा संघाचा कॅप्टन आपण देखील प्लीज लगेच संपर्क साधायचा. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. जयदुर्गा टेमघरपाडा संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच संपर्क साधा, कारण की तुमचा प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. बागटू नावाने क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रामधून पहिला सामना रंगतोय. मात्र प्रथम फलंदाजी करताना खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहिला.
न्यू मिलन पायगाव संघाच्या माध्यमातून 4 षटकांच्या धावा केल्या 55 आणि विजयाचं एक फार मोठं लक्ष ठेवलेलं आहे 56 धावांचं आणि 56 धावांचं लक्ष देखील चेस करण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन 2 इन ॲक्शन मधून फलंदाज आपण पाहतोय विवेक जयेश आणि विवेक ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. प्रति ओव्हरचा जर आपण साधारणतः 14 धावांची सरासरी आहे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या फटक्यांची देखील नितांत गरज आहे. प्रत्येक ओव्हरमधून एक मोठा फटका आवश्यक आहे. चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये विवेक याला देखील संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-1. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी निगडीत सुरुवात होतो. साजेशी कामगिरी धावफलकावर दिसत नाही. धाबा त्या फक्त आणि फक्त 9. प्रति ओव्हरचा जर आपण विचार केला साधारण 14 धावांची सरासरी आहे आणि कुठंतरी या सरासरीला स्पर्श केला जात नाहीये. पहिल्या ओव्हरमधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली नितीन गवळी याची, ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 9 धावा आणि एक महत्त्वाचा विकेट ज्यानं प्राप्त केला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय अनिल. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. मरुआई दिवे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जयदुर्गा टेमघर पाडा विकास नाईक अथवा त्यांचा प्रतिनिधी आपण लगेच संपर्क साधा प्लीज. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय. चेंडू जातो शॉर्ट स्लिम मिड ऑफला चेंडू जातोय. एक कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय बसंत. खऱ्या आता धाव घेण्यासाठी तुमच्याकडे कॉलिंग देखील फार महत्वाचं असतं. धन्यवाद. धन्यवाद डिझर. नेक्स्ट बॅट्समन जातो उमेश. आता बघा की बिन्नीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाज अतिशय तरबेज आहेत. विशाल लक्ष आणि खऱ्या अर्थानं विशाल लक्षाचा पाठला करण्यासाठी दोन्ही फलंदाज संघातील महत्त्वाचे ट्रम्पकार्ड म्हणून समजले जातात. परिपूर्ण जबाबदारी दोन्ही फलंदाजावर असेल. सध्या संघ देखील थोडासा बागफुला आपण पाहतो. साजेशी कामगिरी स्कोरबोर्डवर दिसत नाहीये. धावा त्या फक्त आणि फक्त 10. महत्त्वाचे 2 फलंदाज मात्र तंबूचे आश्रयला आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर फ्लिक केला. ऑन साईडला चेंडू जातो. ऑन द कार्पेट डीप लॉंगॉनमधून चांगले क्षेत्रक्षण होतं. एक धावण्याची संधी. एक धावांनी संघात धावसंख्या होती ती 11. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो. वैयक्तिक पाला सांगितलं दुसरं गोलंदाज अनिल. आपण पाहतो क्रिकेटचा प्रतिभा आणि क्रिकेटचा बिग इव्हान उमेश मुकादम यांची देण पाहतो. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन देवेश ग्रुप आयोजित. ही स्पर्धा अतिशय भव्य असं क्रीडांगण, सुसज्ज असं क्रीडांगण आणि सर्वात महत्त्वाचं या क्रीडांगणाचं आउटफील्ड अतिशय उत्तम दर्जाचं आहे. चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं स्विच रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्यासाठी तुमच्याकडे त्या चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. उमेश याला मात्र एक धावण्याची संधी झाली. एक धावाने स्वतःच ज्यानं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या मात्र एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. विजयाचं लक्ष फार मोठे. आता मात्र विवेकाच्या बॅटमधून मोठा फटका सजला आणि फटका मारण्याचा निश्चित प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आलं नव्हतं. वारंवार चुका देखील आपण पाहतोय.
विवेकाच्या बॅटमधून साजेची कामगिरी केली जात नाहीये. खरं तर फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. बाबतीत आम्हाला सहकार्य करा. आपण पाहतो क्रिकेटचा प्रतिभा आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा. सध्या प्रयागराज इथं मात्र कुंभमेळा चालू आहे. भिवंडी तालुक्यातील देखील बरीच मंडळी या कुंभमेळ्याला स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. टेमघर संघ सामन्यातील सामनावीर पुरस्कारचा मानकरी नितीन. या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी, सित्पे आणि त्याचबरोबर स्पेशल चला सुनील दिवेकर आपण नाणी पिसाडी या. सुनील दिवेकर आपण लगेच टॉससाठी यायचा प्लीज. मरुआई दिवे या संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे. दोन दिग्गज संघामधून आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना मित्र आपण पाहतो. एका बाजूला मरुआई दिवे तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा टेमघर पाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम. चला आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधा प्लीज. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट. हॅलो 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 चला दोन संघाचे कॅप्टन बोट टीम मरुआई दिवे विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा. दिलीप ओके 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 ओके. समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या हॅलो चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एका महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. आदरणीय दिलीपजी भोईर या परिसराचं फार मोठं नाव आहे. क्रेन सर्व्हिसचं मालक आदरणीय दिलीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक करतोय. सुद्धा एका बाजूला मरुआई दिवे संघ तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा टेमघर संघ. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. तत्पूर्वी नाण्याचं जे स्वरूप आहे दोन्ही संघांना मी सांगू इच्छितो. एका बाजूला स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 तर दुसऱ्या बाजूला देवेश ग्रुप देवेश ग्रुप असं म्हणणं आहे. मात्र अगेन्स्ट या ठिकाणी स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025चा लोगो पडतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्र नाणेफेक झालेली नाणेफेकीचा कॉल देखील तुझ्या बाजूने लागतोय. काय निर्णय असेल? फिल्डिंग पास.
फील्ड पर्स यामागचा काही मुख्य उद्देश? कमीत कमी धावत राहू. खऱ्या अर्थानं सध्या तालुका क्रिकेटचा विचार केला तर रँकिंग नंबरचा संघ तुझा ठरतो. 2 स्पर्धा मात्र 2 विजेतेपद आपण पटकावलेले आहेत आणि या स्पर्धेमधून देखील मला वाटतं ते सातत्य तो खेळ आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. ऑर्गनाइज कमिटी काय संदेश देशील, काय आयोजनाबद्दल काय बोलशील? मैदान खूप चांगलं आहे, आयोजन चांगला केले. आम्हाला संधी दिली त्याबद्दल उमेश भाऊचे आभार, तसेच देवेश ग्रुपचे आभार. धन्यवाद. ऑल द बेस्ट मित्रा. सुनील भाऊ, सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही जी नाणेफेक होती तुमच्यासाठी महत्त्वाची होती. हो. नाणेफेकाला फलंदाजी करायची आहे आणि तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला सध्या रँकिंग नंबरचा संघ उत्तम कामगिरी करणारा संघ आहे. सर्वात महत्त्वाचं आश्रय ज्या संघाकडे ती फलंदाजी. अशा संघाला किती धावांचं टार्गेट देणार? 40+ देण्याचा प्रयत्न करू. टीम चांगली आहे, त्यांच्याबरोबर खेळायला मजा येईल. मात्र ह्या धावा काढण्यासाठी आपल्या संघामधून कोणते ट्रम्पकडे फलंदाज असतील की ज्यांच्याकडनं चांगली अपेक्षा आहे? मी स्वतः प्रमोद, विकास, संतोष. खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटचा जर आपण चालू हंगामाचा विचार केला तर तुमचा देखील संघ कुठंतरी थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. साजेशी कामगिरी स्पर्धेमधून दिसत नाही. मात्र आज महत्त्वाचीच मॅच खेळता आणि महत्त्वाच्या मॅचमधून तो परफॉर्मन्स, ती सांघिक कामगिरी या मैदानामधून दिसेल का? 100% देण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक खेळाडू चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश देणार? खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल, देवेश ग्रुपचा. थँक्यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट. बघा मित्र, या ठिकाणी 2 संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकचा कॉल लागतोय मोरवे दिबे संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी जयदुर्गा टेमघर पाड्या संघाला. मी तुर्तास आपणास घेऊन चालतो कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जेत माझे परममित्र तालुक्याचे उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, ओल टू कालुराम केनी. दोघांना खूप खूप शुभेच्छा. हेलो 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 चेक. हेलो 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 चेक. हेलो. धन्यवाद. मोहनदादा भोईर. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 चा आपण आज भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ फॉर्मॅटचं क्रिकेट पाहतोय आणि नुकतीच पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे आणि मोरवाई दिवे या संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जयदुर्गा टेमगडपाडा संघाला आमंत्रित केलेलं आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं देखील देवेश ग्रुप आणि झरीमारी स्पोर्ट पाये आयोजित स्वर्गीय दामोदर चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज पहिल्याच सामन्यातून न्यू मिलन पायगाव संघानं या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ देवेश स्पोर्ट पाये या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि आता नुकताच जो दुसरा सामना सुरू होईल त्या सामन्यातून विजेता संघ आणि न्यू मिलन पायगाव असा आपण लगेच पुढील सामना पाहणार आहोत.
जयदुर्गा टेमगरवाडा आणि मरोई दिवे दोन्ही संघांनी लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. ओके, वेलकम दिलीपजी मोरे. जोशी 11 भादवड बी नवीन 40+ संघाचे इष्टरक्षक संघनायक अगदी आज प्रमोद विकास नाईक आहेत. नक्कीच विकास नाईक सध्या आपल्या संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत. भिवंडी ग्रामीण संजयभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बरेचशा नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. प्रमोदजी दिवेकर, विकास नाईक, सुनील दिवेकर, अशोक दिवेकर अशी कित्येक चांगली नावं या संघामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम दिलीपजी मोरे. जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आणि जोशी 11 भादवड ब या संघाचे संघनायक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मध्ये वेलकम विकास नाईक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मरोई दिवे संघ मैदान खाली ठेवू नका मित्रांनो. चला चला पंच. दिलीपजी मोरे आपण मान्यवर कक्षामध्ये या. देवेश ग्रुप आणि झरीमरी स्पोर्ट पायी आयोजित स्वर्गीय दामोदर स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे उपस्थित सर्व मान्यवर प्रिन्स मूवीज ने स्पर्धा कव्हर केलेली आहे आणि आपण पाहतोय सरपंच उपसरपंच गावदेवी ओली या स्पर्धेचा चॅम्पियन संघ मरोई दिवे संघ मैदानामध्ये उतरलाय. काल बंदऱ्यामारुती काल्हेरे संघाला पराभूत करून चालू सीझनची दुसरी अंतिम फेरीची ट्रॉफी मरोई दिवे संघानं उचललेली आहे. नक्कीच अतिशय चांगला संघ आहे. याआधी नवीन 40+ संघटनेमध्ये देखील या संघाच्या नावाचा दबदबा आपण पाहिलेला आहे आणि सध्या सिनियर 40+ मध्ये देखील या संघाने आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. नाही अगदी स्वर्गीय हेंदर बलिराम मुकादम स्टँड आणि स्वर्गीय पार्वतीबाई खेळाडू कक्ष आहे. फलंदाजी करणाऱ्या संघानं स्वर्गीय पार्वतीबाई खेळाडू कक्षामध्येच मध्येच बसून आपल्याला फलंदाज पाठवायचे आहेत. या स्पर्धेसाठी जो आम्ही खेळाडू कक्ष बनवलेला आहे त्या खेळाडू कक्षामध्येच खेळाडूंनी बसायचं आहे. स्वर्गवासी पार्वतीबाई यांच्या स्मरणार्थ जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये जयदुर्गा टेमगरवाडा संघ आपण येऊन बसायचं आहे. चला संपूर्ण संघ आपला खेळाडू कक्षामध्ये आहे मित्रांनो. धन्यवाद. अतिशय चांगली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये उमेश मुकादमच्या देवेश ग्रुपनं कुठलीही कमीपणा ठेवली नाहीये. चांगलं मैदान इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. या मैदानासाठी अपार मेहनत कष्ट त्यांनी उचललेले आहेत आणि एक चांगला मैदान या पाये गावातील खेळाडूंसाठी त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. त्यांचे देखील विशेष धन्यवाद मानूया. चालू सामन्यातून विजेता आणि न्यू मिलन पायगाव असा यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. पायगाव संघ आपण देखील कुठे जाऊ नका कारण की चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपल्याला लगेच पुढील सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर आपण पहिल्या फेरीचे दुपारच्या सत्रातील 4 संघ पाहणार आहोत. काली